वल्लरी पप्पा बोला ना ते थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. बोला ना. अगं सासूबाईंचं बोलणं एवढं मनावर नको घेऊ तू. अहो नाही, मी नाही वाईट वाटून घेतलंय. बस झाले हो माय तुही फुफू. असं बी फार बरं निवाटी राहिलं मले. बरं सासूबाई तुम्हाला काही लागलं तर मला सांगा, आलेच मी. चालली का पुस्तकातल्या आळ्या निवडायले? नाही, काही काम होतं का? काम होतं का म्हणे? माय हो, सासरी आली ना तू, हे लाजबीज वाटते का नाही तुले? पहिली संक्रांत आहे तुही, सगळ्या रीत बात दिल्या सोडून. नाही ते मला वाटलं. काय वाटलं? वकिली शिकायची अक्कल आहे तुले आणि या साध्या सुध्या गोष्टी कळत नाही? हा, तू सगळी लाज वेशर टांगली असशील पण आम्हाला नाही चालणार ना माय तशी वागून. हा, तुझ्यासाठी सुगड पूजनाची तयारी आम्हीच केली, तुझ्यासाठी हलव्याचे दागिने आम्हीच बनवून घेतले, तुझ्यासाठी सुगड बी आम्हीच बनवले. मग आता निदान तयारी वयारी करून तिथे सुगड पूजायला तरी येशील का नाही तू? हा, हो हो सासूबाई, मी लगेच तयार होते. काळी साडी नेसून वेळेवर सुगड पूजाले जरी आली ना तरी उपकार होतील व माय गैरे आमच्यावर. सगळे संस्कार रीतभात मुंबईच्या समुद्रात बुडवून आली तू, पण आम्हाला नाही चालणार ना असं वागून. येते तयारी करून, पाय तुही तयारी होते का नाही लवकर. तर सगळे कामं मलेच करणे पडता. वल्लरी मान बाई आता सुगड. हो. दिवसभर तर पुस्तकामध्ये डोकं खुपसून बसलेली असते, तिले काय जमणार आहे बाई सुगडं मांडायला? अहो नाही सासूबाई, मला जमेल सुगड मांडायले. हो का? बस मग पाटावर मांड. अनिशा, तुला पण लग्नानंतर करायचं हे सगळं. माय व ताई, तुमची धाकटी सुनबाई तर गैरी भारी आहे. 2 दिवस झाले शिकवते मम्मी. मग आता मुंजाचं पण लगीन उरकवून टाका बरं का. करायचंच आहे ना बाई, बघीच राहिलो आम्ही स्थळ. तुम्ही सांगा तुमच्याकडे असेल तर एखादं चांगलं स्थळ. आईकडनं सगळं शिकून घे बरं का. कामात येतं ना मग. चल वल्लरी, सगळ्यांना हळदी कुंकू लाव, वाण दे आणि पाया पडजो सगळ्यांच्या. उठ. सासूबाई पाया पड. बरं ताई, आम्ही पण येतो. हा हा या. हो महेंद्रची आई, तुम्हालाच भेटायला आले होता मी. या या पाटलीन बाई या. शेवा घ्या हो माय. माय व सुगड पूजायच्या कार्यक्रमाला एवढं शेवया? शेवयांचं वाण कशाला आणलं तुम्ही? अहो वाण नाही ते, नवस फेडायला आणलंय सगळं. माय व नवस फेडायला?
कसला नवस केला होता तुम्ही? हा? अहो माझं दिनकरचं लगीन झाल्यानंतर वर्षात पाळणा हलू दे असं नवस बोलले होते मी अंबामाईले. देवीच पावली हो मले. वा वा वा, म्हणजे तुम्ही आजी होणार आहे का आता? हो, जसं माझा दिनकर तसेच तुमचे महेंद्र आणि मनोज. मोठ्याची तर अजून काही बातमी बी नाही. आणि त्या धाकल्याने बायको दिली पाठवून शहराकडं. पाळणा कसा हलन बरं ताई? त्या महेंद्रकडून तर बातमी येईन बी, पण तुमच्या धाकल्याले जरा समजाडीन सांगा. नवरा बायको जर एकत्रच नाही नांदले तर संसार कायले म्हणायचा? सगळं कसं वेळ झालेलं चांगलं असते नाही का? येत्या ताई, येत्या वल्लरी. पाय तुया पायी लोक कसे टोमने मारतात मले. पाय तू लग्न करून आली पण नांदायले नको तुले. तरी मुंबईला जाईसन बसली का व? तुले लग्न करून बॅरिस्टरीनच व्हायचं होतं तर माया मन्याशी लग्नच का बरं केलं तू? हा? हे पाय वल्लरी, तू निघी जाशील तरी मुंबईले, पण आम्हाला इथेच गावामध्ये राहायचंय. तुझ्यासारखी लाज सोडून नाही चालणार आम्हाले. हे पाय, मी सांगी देते, नातवाचं तोंड दाखवा तुम्ही आता लवकरात लवकर मले. नातवाचं तोंड पाहिल्या बिगर मी तुले कुठे बी जाऊ देणार नाही. ध्यानात ठेव जो. सरकाव. अरे आबो मया. अरे वा, मन्या पण इथंच आहे. अरे काय रे मन्या, अरे कुठे आहे तू भो? हा, बरा आहेस ना? बरं आहे बरं आहे. अरे वहिनी आल्याचं समजले. हो, कॉलेजला सुट्टी आहे ना तिच्या. बाकी मित्रमंडळी कशी आहे? अरे मित्रमंडळी एकदम मजेत. काय रे? हा, मग? अरे तुला न्यूज कळली की नाही? अरे आपला दिन्या पाटील हा. वर्षभरात सिक्सर मारला ना भो न. म्हणजे अरे गुड न्यूज आहे त्याच्याकडे, गुड न्यूज. आणि तो बाप होणार आहे ना आता. त्याच्या आई आनंदाने येडी झाली. मग अरे गावभर शेवया आणि पापड वाटत फिरी राहिली. अच्छा, आणि ही ब्रेकिंग न्यूज द्यायचं काम तुमच्यावर सोपवलंय का? एक काम करा ना, एक मोठा लाऊडस्पीकर घ्या, गळ्यात घाला आणि गावभर फिरा. तुमचं काम जरा सोपं होईल. ए भाऊ, आमच्यावर कशाला चिडतो? हा, ए माया, सांभाळ तुझ्या भावाले. चल, आपल्याला कामावर जायला उशीर होता. जा जा. हा हा. ए म्हण्या, अरे डोकं बिकं फिरलं का तुया? त्यांचं डोकं जास्त चाली राहिलंय, मुद्दाम बोललाय तो. का आता का वाईट वाटत राहिलं तुले? त्यांचे टोमणे काही समजत नाही का मले? त्याला चांगलं ओळखून आहे मी. त्यांच्या घरी गुड न्यूज आहे, मले कशाला सांगी राहिला तो? म्हण्या, पण मी म्हणतो गावाले जागाच काऊन द्यायची बोलायले? तोंड बंद करी टाका ना गावचे. तुम्ही बी द्या गुड न्यूज, म्हणजे आपल्या घरचे बी खुश होई जातील. नातवाचं तोंड पाहिल्या बिगर मी तुले कुठे बी जाऊ देणार नाही. ध्यानात ठेव जो. वल्लरी, पप्पा बोला ना. ते थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. बोला ना. अगं सासूबाईंचं बोलणं एवढं मनावर नको घेऊ तू. अहो नाही, मी नाही वाईट वाटून घेतलंय. समजते मी त्यांचं. काय ना, त्या रागवल्या की काय बाई बोलत असतात. असं
शेजारच्या काकी बी खूप बोलल्या ना, म्हणून चिडी गेल्या आहेत त्या. माहिती आहे मला. पण खरं सांगू वल्लरी, एक मूल घरात तरी यायलाच हवं बघ. तुला तर माहितीच आहे आमच्याबद्दल. अजूनही घरात पाळणं हल्लं नाही म्हणून सासूबाई खूप चिडल्यात. संगीताताई, म्हणून सांगी राहिलो, तुम्ही बी घ्या मनावर आता. एकदा का नातवायचं तोंड पाहिलं की देवा घरी जायला आम्ही बी मोकळे. पप्पा, अहो असं काऊन बोली राहिले तुम्ही? तुम्हाला तर खूप मोठं आयुष्य मिळू देत, असं परत नाही बोलायचं. हे बघ, मनाला समजत नसेल ना तर तू समजवतेला बेटा. आणि एक सांगू का, आईबाप झाल्या बगैर संसाराला गंमत बी येत नाही ना. तुला सांगू वल्लरी, घरात एक मूल खेळलं ना की घराचं वातावरण फार बदलून जातं बघ. तुला माहितीये, तुझी गुड न्यूज मिळाली ना की सासूबाई कशा खुश होतील बघ. आणि पाहिजो एक दिवसात त्याची कटकट बी थांबली जाईल. बघा, विचार करा नीट. हां, चल चल. अजून बी वेळ गेली नाहीये म्हण्या. काय घडी राहिलंय कळतंय ना तुले? अरे शिक्षणासाठी तू ही बायको तरी मुंबईला राहिली. तिला असंच वागायची आणि जगायची सवय लागी गेली ना तर सुखी संसार ही गोष्ट विसरीत जाय मग तू. झालं का तो सुरू? मला विषयच नकोय दादा. म्हण्या, अरे लग्न झालं की काही गोष्टी व्हाव्याच लागतात. पहिले म्हणजे तर बायको घरी नांदावी लागते, मग मूल उद्यावं लागतं. आणि म्हण्या, हे गोष्टी वेळेवर नाही झाल्या ना तर गावातले लोक काही माही बोलायला चालू होई जाता. गावातल्या लोकांची फिकीर नाही मला. करावी लागते म्हण्या, लवकरच कळीन तुले. अरे बायकांना थोडी सूट दिली ना की त्या हुरळून जाता आणि मग एक दिवस सगळंच निसटी जाता हातातून. काय बोली राहिला दादा तू? या सगळ्यात जुनाट गोष्टी आहे, असं काही होत नाही. जुनाटनी खऱ्या गोष्टी येत्या म्हण्या. जास्त मोकळीक दिली ना की बायका कानात वारा भरल्यासारखं उधळायला लागतात. मूल झालं की बाईला वेसण बसते. आणि मला सांग, आणि लग्न होऊन मूल नाही झालं तर मर्दाची ओळख काय? आता संगीले मूल होत नाही म्हणून काही कमी ऐके राहिलो का मी? ही वेळ येऊ देऊ नको रे म्हण्या. आत्ताच जागा होईजाय. कळतंय ना तुले? क्या बात आहे प्रेरणा, लाडू एकदम परफेक्ट झालो हा. एका फटक्यात तुटलो म्हणजे गुळाचं प्रमाण एकदम परफेक्ट. चला हिअर गोबाय माझे, नुसती बडबड करत बस स्वतःशी. स्वामींना नैवेद्य कोण दाखवेल? पहिला लाडू स्वामींना. का ग? तिळगुळाचे लाडू कुठे? ते बघ. अटॅक. थांबा म्हणताय ना मी. त्या लाडवांका हात लावलात ना तर बघाच मी काय करताय ते. लाडू केलेत तू? कळत नाही तुका सांगून? माका लाडवांची ऑर्डर आली आ. शेवटचे अर्धा किलो लाडू भरायचे राहिलेत. एक जरी वजनाला कमी गेला ना लाडू तरी सुद्धा पैसे कापतील ते माझे. घेऊ दे ना ग एक, काय फरक पडणार एवढा? टपाटप बोरांसारखे टाकाल गो तोंडात लाडू एक एक. अर्धा किलो कधी संपतील कळणार पण नाही. खे आली, नेमकी आपल्या तिळगुळावरच संक्रांत आली. संक्रांत आली म्हणजे? संक्रांत आली म्हणजे संकट आलं. म्हणजे आता ही प्रेरणा आपली गरीब गाय आहे, पण बघ
आता कशा धमक्या देते म्हणून म्हणलं आपल्यावर संक्रांत आहे. ए पण संक्रांत ही शुभ असते ना, म्हणजे संक्रांत हा सण आहे. मग संक्रांत आली असं का म्हणताय? कन्फ्युजन आहे मला. गो मिठू, कन्फ्युजन कसलं? त्याची पण एक गोष्ट आहे हो. गोष्ट विषय आहे का? गोष्ट झाली पाहिजे ना राव, सांग. संकासूर नावाचा एक राक्षस होता आणि त्या राक्षसाचा एका देवीनी संक्रांतीच्या दिवशी वध केला म्हणे. त्या देवीचं वाहन, अलंकार, शस्त्र, वस्त्र हे दरवर्षी वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि त्या गोष्टी म्हणजे पुढे येणाऱ्या घटनांचा संकेत मानला जातो असं म्हणतात. हो काय? ती देवी एका वाहनावर बसून एका दिशेने येते, दुसऱ्या दिशेकडे जात असते आणि तिसऱ्या दिशेकडे पाहते. ती ज्या दिशेकडून येते तिकडे समृद्धी होते असं म्हणतात आणि ज्या दिशेकडे ती जात असते आणि पाहत असते त्या दिशेवर संकट येतं असं म्हटलं जातं. म्हणून संक्रांत आली असं म्हणतो आपण मिठू. कळलं? ओ एवढी मोठी स्टोरी आहे. अरे यार, ही प्रेरणा तिथे एन्सायक्लोपीडिया निघाली. करेक्शन, प्रेरणा पीडिया निघाली. तुला माहितीये शाळेत असताना ना आम्हाला एकच गोष्ट माहिती होती, मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि त्यानंतर आपल्याला तिळगुळ, हलवा, गुळाच्या पोळ्या हे सगळं खायला मिळतं राव. हे प्रेरणा, गुळ पोळी खायला कर ना प्लीज प्लीज प्लीज. मजा येईल. काय ग, कुठे हरवलीस? कसला विचार करतेस एवढा? वल्लरीचा गो. झालं मल्हारी पुराण सुरू झालं. तसं नाही गो तेजा, लग्नानंतरची पहिलीच संक्रांत आहे ना आपल्या वल्लरीची. काय माहित कशी साजरी करत असेल गो ती. वहिनी, तू वाईट वाटून घेऊ नको. अगं आईला सवयच आहे, ती रागात काय बी बडबडते. अहो नाही ताई, मला कसलं बी वाईट नाही वाटलंय बघा. वहिनी, पण हे सगळं बघून ना आता मलाच लय भीती वाटायला लागली. भीती वाटायला लागली? कसली भीती? लग्न झाल्यावर आपलं काय होईल याची भीती. मनीषा ताई, अहो असा विचार काऊन करी राहिले तुम्ही? सासरी गेल्यानंतर सगळेच आपल्यासाठी नवीन असतील ना. सगळ्याचे स्वभाव वेगळे. सून म्हणून त्यांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा असतात. सगळ्याची मनं सांभाळायची, आवडीनिवडी जपायच्या. सोपं नाही हे सगळं वहिनी. नाही ना, सोपं नाहीच आहे. पण एक शब्द बदलला ना की मग सगळं काही सोपं होई जातं बघा. काय? आपलं. एकदा का मा पोलांडून बाई सासरी आली ना की सगळी परकी माणसं आपली होई जातात बघा. मग कसलं बी वाईट नाही वाटत आपल्याला आणि त्रास बी नाही होत. आपणच आपल्या माणसाला समजून घ्यायचं असतं ना. हा, पण ते काय बी असेल, आई तुले मगाशी लईच बोलली, मला नाही आवडलं. अहो बोलले असतील ते मले, पण काय हरकत आहे? आपण आपल्या आईचं कधी वाईट वाटून घेतो का? ती कधी बी आपल्याला काही बोलली तर आपण रागावतो का तिले?
नाही ना? मग सासूबाईंमध्ये पण आपली आईच बघावी आपण. त्यांना जर का आपण आई मानलं ना तर आपल्याला कसला त्रास नाही होणार. आणि त्या मोठ्या आहेत, त्यांचं ऐकून घ्यायचं कधीतरी, एवढं काय त्यात. पण वहिनी, आई तुझ्याकडून ज्या अपेक्षा करते त्या चुकीच्या आहेत असं नाही वाटत का तुले? मनीषाताई, चूक बरोबर असं काय बी नसतो. आता आपण त्यांच्या नजरेतनं पाहिलं ना तर त्यांचं बी काही चुकत नाहीये. गावातल्या लोकांले तर त्यांनाच उत्तर द्यावे लागतात ना. हा, आता त्यांची बोलायची पद्धत चुकत असेल पण ठीक आहे ना, त्या मोठ्या आहेत, आपण नमतेपणा घ्यायचा, हो की नाही? वहिनी, तू खरंच खूप वेगळी आहेस. तुझ्या जागी दुसरी कोणी असते ना तर राग धरून बसली असते आईवर, हो की नाही? अहो, एकदा सासूबाईंना आई मानलं तर राग धरायचा प्रश्नच येत नाही ना. शेवटी मला बी आई नाहीच आहे, त्यामुळे सासूबाईच माझ्या आई आहेत. हो, नका काळजी करू तुम्ही, सगळं काही ठीक होईल.